आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 6. अल्फा अँड बीटा रूट्स ऑफ y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. फाइंड फर्स्ट अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि सेकंडमध्ये अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता आपल्याला 8वीत जायचं आहे. 8वा a प्लस बी किंवा x प्लस बी याचा स्क्वेअर आपण कसा काढतो. a किंवा x प्लस a याचा आपण क्यूब कसा काढतो. आता आपल्याला त्या फॉर्म्युलाचा वापर करून याचा आन्सर काढायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा यांचा आधी आन्सर काढून घेऊया आणि मग फॉर्म्युलामध्ये हे सगळेच्या सगळे नंबर्स टाकून पुट इट करून आपल्याला त्याची व्हॅल्यू माहिती पडेल. एकदा मी तुम्हाला दाखवते. जर का मी तुम्हाला वहीमध्ये लिहिलेलं समजावून सांगितलेलं समजलेलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मग मी तुम्हाला पुन्हा परत ते एकदा बोर्डवरती समजावून सांगू शकेन. काय होतं आहे की आपण जर का व्यवस्थित बघितलेलं असेल तर आपल्याला ते त्याच्यावरती सुद्धा कळेल. मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जे आहे ते उत्तर समजावून सांगण्याचा, तिथे नाही समजलं तर बोर्डवरती दाखवण्याचा प्रयत्न करते आहे, जेणेकरून प्रत्येक कन्सेप्ट तुमची क्लिअर होत जाईल. बघूया आपण कसं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. मी लिहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्याला कंपेअरिंग करून ए बी आणि सीची जी आहे ती व्हॅल्यू पुट केलेली आहे. मग मी म्हटलेलं आहे ए इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -2, c इज इक्वल टू -7. मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय आहे, -b अपॉन a. मग आपण लिहून घेतलं मायनस, माझी बीची व्हॅल्यू आहे -2 अपॉन 1, म्हणजेच काय झालं +2 आन्सर आलेलं आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 त्याची व्हॅल्यू आलेली आहे. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए इज इक्वल टू -7 अपॉन 1, कारण c इज इक्वल टू किती आहे -7, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय आलेली -7. 1 खाली असेल तर आपण कंप्लीट नंबरमध्येच त्याला पकडतो. म्हणजे आपल्याला अल्फा प्लस प्रोडक्ट ऑफ द अल्फा अँड बीटा इज -7. आता आपण फॉर्म्युलामध्ये भरूया. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. नंबर काहीही येऊत, तिकडे असणारी चिन्ह काहीही असतो, पण आपल्याला 8वीत जे आपण शिकलेलो आहोत फॉर्म्युलेज स्क्वेअरचे क्यूबचे ते ॲज इट इज आपल्याला वापरायचे आहेत. तुमच्या जर लक्षात नसतील ते तर 8वीची माझी प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सगळेचे सगळे फॉर्म्युले समजावून सांगितलेले आहेत. त्याचे आन्सर्स कशी येतात ती समजावून सांगितलेली आहेत. फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा आहे ते सांगितलेलं आहे. सोप्या पद्धतीने तो कसा लक्षात ठेवायचा आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर ते एकदा बघून घ्या तुम्ही आणि पुन्हा परत 10वीचा अभ्यास करायला या. कारण काय होतं, आपण फॉर्म्युलेज त्या ठिकाणी पाठ केलेले असतात, बऱ्यापैकी आपल्या लक्षात सुद्धा असतात, पण ते आपण न वापरल्यामुळे आपल्या मेमरीमधनं थोडेसे कुठेतरी गायब होतात. मेमराईज करायचं असेल तर पाठीमागचं पुन्हा परत एकदा बघा आणि पुन्हा परत एकदा हा प्रश्न सोडवा. मी पुन्हा तुम्हाला सांगणारच आहे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा द होल स्क्वेअर -2 अल्फा बी. बघा 2 फॉर्म्युलेज होते, अर्थ तोच होता. एकदा बघूया आपण काय होते. अल्फा प्लस बीटा जर असेल तर आपण अशा प्रकारे लिहितो अल्फा स्क्वेअर -2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, अल्फा स्क्वेअर मायनस बीटा स्क्वेअर -2 अल्फा बी असं जरी लिहिलं तरीसुद्धा चालतं. कारण आपल्याकडे काय आहे, अल्फा स्क्वेअरचंही आन्सर नाही आहे, बीटा स्क्वेअरचंही आन्सर नाही आहे. म्हणून मग आपण काय केलं, अल्फा प्लस बीटा द होल स्क्वेअर आणि -2 अल्फा बी, कारण आपल्याला अल्फा बीचा आन्सर आहे, अल्फा प्लस बीटाचा आन्सर आहे. मग अल्फा प्लस बीटा किती आहे, अल्फा प्लस बीटा किती आहे आपलं
2 आहे बरोबर. मग 2 द होल स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा किंवा प्रॉडक्ट ऑफ अल्फा अँड बीटा काय आहे -7. मग लिहून घेतलं -7. 2चा स्क्वेअर किती आहे 4. मायनसची साईन ॲज इट इज लिहून घेतली. 2 इंटू 7 14. 1 प्लस 1 मायनस आहे म्हणून मायनस म्हणजे -14. आता काय झालं मायनस असल्यामुळे आतमधलं साईन बदललं. 4 प्लस 14 म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा आन्सर आलेलं आहे 18. आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ह्याचासुद्धा फॉर्म्युला आहे लिहून घेऊया. अल्फा प्लस बीटा द होल क्यूब -3 अल्फा बीटा इन द ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. याचा आपला फॉर्म्युला कसा होता एकदा आपण काय करत होतो अल्फा मी ते तुम्हाला सोप्या पद्धतीने पुन्हा सांगते. एक्स स्क्वेअर एकदा होतं +3 एक्स मी ते एक स्क्वेअर लिहिलं का इथे क्यूब लिहायचं आहे. एक्स स्क्वेअर ए -3 एक्स ए स्क्वेअर नाही मी बीचं प्लसचं सांगते आणि मी तुम्हाला मायनस सांगते आहे. ओके बी क्यू म्हणजेच काय होतं हे जर का आपण प्लस मायनस एकत्र केलेलं आहे तर काय होतं बाहेर आपला इंटू ए बी येतं आणि इन द ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा येतं. ह्यासाठी सुद्धा तुम्ही प्लेलिस्टमध्ये क्यूबचा जो फॉर्म्युला आहे समजावून सांगितलेला तो एकदा बघा म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. अल्फा प्लस बीटा द होल क्यूब -3 अल्फा बी इन द ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. आता आपण लिहून घेऊया. अल्फा प्लस बीटाचा आपला आन्सर काय आहे 2 आहे. 2चा क्यूब -3 इंटू अल्फा इंटू बीटा मीन्स प्रॉडक्ट ऑफ अल्फा अँड बीटा आहे -7 आणि अल्फा प्लस बीटा आहे 2 लिहून घेतलेलं आहे. 2चा क्यूब आहे 8. ओके प्रथम इथे आपण आन्सर काढून घेऊया. 3 7 21 21 2 42 1 प्लस मायनस मायनस 1 मायनस 1 प्लस मायनस -42 किंवा डायरेक्ट तुम्ही करू शकता प्लस 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 आलं प्लस इंटू मायनस मायनस मीन्स आन्सर तुमचं 42च येणार आहे -42 येणार आहे. आता आतमधलं चिन्ह बदललं मीन्स 8 + 42 = 50 मीन्स आपला आन्सर आला आहे. देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब = 50. आपल्याला व्हॅल्यू ऑफ अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काढायला सांगितलेली होती ती आपली काढून झालेली आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला आला. एक क्वेश्चन आला आपल्याला तर आता इथे आपल्याला 2 मार्क आहेत. कसे 2 मार्क आहेत अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढणार अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढणार मग तुम्ही फॉर्म्युला वापरणार आहात पुन्हा त्याला अर्धा मार्क आहे. अल्फा बीटाची तुम्ही जी काही व्हॅल्यू काढलीत म्हणजे अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा त्याला अर्धा मार्क मिळणार आहे आणि मग तुम्ही काढलेलं फायनल उत्तर त्याला अर्धा मार्क मिळणार आहे आणि असे एकूण मिळून तुम्हाला एका प्रश्नाचे 2 मार्क मिळणार आहे. क्वेश्चन असा येईल एकतर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढायला येईल किंवा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काढायला येऊ शकेल. दोन्हीची प्रॅक्टिस करा कोणताही प्रश्न येऊ शकेल कारण 8वीचा फॉर्म्युला वापरून 8वीचे फॉर्म्युले लक्षात आणून मग करायचं आहे. मी तेव्हासुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं आपले जे सगळे फॉर्म्युलेज आहेत जे आपण 5वीपासून शिकतो आहोत ते कुठेही विसरायचे नाहीत किंवा आपण म्हणूया 3रीपासून जे आपण फॉर्म्युलेज वापरतो आहोत ते कुठेही विसरायचे नाहीत कारण ते आपलं 10वीपर्यंत येणारच आहेत. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्याला ते वापरून आपला आन्सर सोडवायचं आहे ॲज पर द रिक्वायरमेंट.